काय होणार आहे 1500 तुमचं? आमची बाई तुम्हाला काय म्हणली, कोणाला सांगू नका बरं. आमची बाई मला म्हणली तुम्हाला अक्कल नाही म्हणून मी बोल दररोज 2000 लोकांचं मस्तक 2 तास आउट करणार मी माणूस, मला म्हणते अक्कल नाही. म्हणले खरंच तुम्हाला अक्कल नाही? म्हणले का बरं? म्हणले त्या GR मध्ये असं लिहिले ज्याच्याकडे 4 चाकी गाडी त्याला 1500 नाही. मग मी तिला विचारला काय करू मग? म्हणजे गाडी का म्हणले गाडीला गिराईक बघा गाडी का. म्हणले मग काय होईल? म्हणले मला महिन्याला 1500चा चप्पल काढ म्हणून दररोज 1500 घे येडेपणा करू नको. ऐका मला तुमच्याबद्दल नितांत आदर आहे, पण तुमच्या त्या भावाला दाढीवाल्याला ठाण्यावाल्याला एकदा सांगा दादा अरे 1500 रुपये आम्हाला देण्यापेक्षा आमचे लेकी बाळी शाळा कॉलेजात जातात त्यांना उजाड माथ्यानं मोकळ्या मनानं रस्त्यानं फिरू दे रे, एवढाच आमच्यावरती उपकार कर. त्यांच्यासाठी काही तुझ्या भाषा करता करता आलं तर 1500 काही होत नाही. लिहा ना त्याला पत्र, प्रिय दादा अरे 1500 नको. आमच्या लेकी बाळी तुझ्या भाच्या शाळेत कॉलेजात जातात ना दादा, त्यांना सुरक्षित घरी जाण्याची आणि सुरक्षित शाळेत येण्याची जबाबदारी तू स्वीकार. तुझे 1500 आम्हाला नको, पण 1500 जाहीर झाले सगळे माणसं माझ्याकडे पहा. तुम्हाला शपथ आहे माझी, खरं सांगा जसे 1500 रुपये जाहीर झाले कोणाच्या घरात चांगला स्वयंपाक झाला वरबोट कर बरं. वरबोट करून एवढ्या लोकांमध्ये सांग मी चांगलं जेवलोय भाऊ. नाही महाराज वेळ यायला स्वयंपाकाला, झेरॉक्स काढायला बाया, आधार कार्डावर जन्मतारीख अपडेट करायला बाया, सायबर कॅफे मध्ये नंबर लावून बाया, ते सगळं मरत येते. इगतपुरीला तर महाराज 3 दिवस बाया बँकेच्या बाहेरच झोपल्या. ते घरचे त्यांना चादर उशी डबे बिबे आणायला रे काय निर्लज्ज माणसं. फुकाट म्हणलं तर हरकत नाही. आता ते काय आमच्या बापाचे नाही, पण एक गोष्ट ध्यानात राहा, आपलेच खताच्या गोणीतले आपलेच. ते गाडी घ्यायला गेले GST, मोबाईल घ्यायला गेले GST. कळत तुम्हाला अजून थांबा 2 महिने होत्या, दिवाळी झाली का 1500 कळतील तुम्हाला. तुम्हाला माझी आठवण येणार, माझा नंबर नोट करून घ्या 90 49 28 22 रुपये. मला फोनच करा तुम्ही. महाराज नाही आले पैसे सोपं नाही एवढं महाराज. ऐका ज्या दिवशी बाजार असतो बाईला प्रश्न पडतो काय भाजी करू. ज्या दिवशी बाजार घरी येतो बाईला प्रश्न पडतो काय भाजी करू. आणि बाजाराला 3 दिवस असले का बाईला पुन्हा प्रश्न पडतो आता कोणती भाजी करू, कुठून भाजीला आणू. पावसाळ्यातच शीतळ निघतात त्यामध्ये, उन्हाळ्यात निघत नाही. आता ते जाते मी जास्त बोलत नाही. विठ्ठल माझा मुद्दा एवढाच आहे. यशोदा म्हणली माझी बहीण तू कोणती? अगं म्हणले तुझं ज्या वेळेला लग्न झालं ना मी बाहेर देशात आमची घरची सांगते बरं ठीक. मग आता का आली? अगं मला कळलं, मी पाहिलं व्हॉट्सअपला फेसबुकला इंस्टाला तुला मुलगा झाला म्हटले. आणि कुठे तो मुलगा? अगं तू झोपलाय म्हणले. ती लगेच म्हणलं काय आई माझी अशी करते म्हणले, मी काय झोपायला आलो का म्हणले आज तशीही मला विचारणार नाही. मला काय करायला पाहिजे? पोरांचं बरं काम. आई घेत नसते का पोरं रडा काय रडायला लागलो. ही मुली थांबो उठा वाटतं. लगेच गेले ते झोक्याची दोरी धरली. झोका सोन्याचा नंदाचा पोरगा आहे, दोरी रेशमाची, आपल्यासारख्या साड्या आहे का त्याला. आणि मग ती यशोदा सांगते बाळा झोप. रडते माझे बाळता
आतमध्ये गेले. हे म्हणले माझ्याकडे कसा राहत नाही बघते, म्हणले मावशी काही राहील. ते पुत्याकडे गेलो गोप जात. तुका म्हणे नटधारी लय नाटक करायला एक नंबर. मग ती लगेच खाली बसली, मांडी घातली, लगेच त्याला मांडीवर घेतले. यशोदा आतमध्ये गेली, तिने लगेच चोळीची गाठ सोडली, त्याच्या तोंडात स्तन दिला, वरून पदर टाकला. यानं सुद्धा पाठीमागून एक हात घातला. ते बाळ त्याला पाहायला कसं फील होत, नट बोल्ट फिटिंग एकदम प्या काय कुठलं पळ. आणि मग लगेच तो गोड पदार्थ साठला. नंतर दूध प्राशन केलं, नंतर विष प्राशन केलं. आता पुतणेचे पंचप्राण ओढण्याचा प्रयत्न केला. पुतना म्हणाली कृष्णा सोड. हे बघ मावशी, आपला एक नियम आहे, एक तर मी कुणाच्या नादी लागत नाही, आणि जो माझ्या नादी लागला त्याचं मी वाटोळ केल्याशिवाय राहत नाही. माळकरी बिळकरी कधी श्रीमंत होणार नाही महाराज. देव करणारे कीर्तनकार हे किती कमवू द्या, हे कधीच पैशावाले होणार नाही, इमान तर कधीच घेणार नाही. कारण महाराज जे का तुझ्या भक्तीशी लागले त्यांचे केली तू वाटोळे. तुम्ही पहा गावाचे वारकरी पहा, सगळ्यात गरीब राहतो सप्त्याचा कारभारी, लय गरीब राहतो महाराज. जे वारी करतात ना हे लोकांचं लय बरं नसतं महाराज. मग भगवान कृष्णानं सांगितलं जे माझ्या नादाला लागले त्यांना मी संपवले, आता तू थांब. मग ती लगेच उभी राहिली, मूळ रूपामध्ये आली. राक्षस होती ना, त्या नंतराच्या मालाचा वरचा छताचा तुकडा उडाला. पुतणेचे पाय जर तुमच्या शिरसोंडीत असतील तर त्या पुतणेचे डोकं आमच्या निफाड. लक्ष द्या माझ्याकडे, चाट नाही बरं. पुतणेचे पाय शिरसोंडीत तर डोकं निफाड इतकी उंच आहे, आणि तिच्या हातामध्ये लहान गोपाल कृष्ण आहे. आणि चालू लागली. चालताना झाडं तुडवले, जनावरं तुडवले, घरं तुडवले, लोकांची लेकरं तुडवली. आणि त्या मथुरा आणि त्या गोकुळाच्या शिवावरती जाऊन कृष्णानं तिचे प्राण ओढले आणि धाडकन पुतना पडली. आता एवढं मोठं प्रेत फेकवायचं कसं, कोणतं वय कोणतं लांबत आणायचं. सगळे लोक धावले, त्या कृष्णाला खाली घेतलं, कुऱ्हाडी कोयते आणले, बारीक बारीक तुकडे केले, आणि जाग जागी ते गंज पेटावले, जसे आपण सोयाबीन काढून गेलो पेटीतो ना. आणि मग त्या पुतणेला कृष्णाचा स्पर्श झाला, देह सुगंधित झाला, आणि तो वास मथुरेत गेला. कृष्णाला विचारलं, अरे गोकुळात कोणाची टाळी का रे? म्हणजे टाळी मिळली नाही, तुमची ती गेली काळी म्हणल्या. तुमची पुतना गेली. कृष्ण कंसानं परत पेटी घेतली. कोण जाईल? लगेच एक राक्षस उठला, म्हणले मी जाणार. म्हणले तू काय करणार? म्हणले मी ब्राह्मण वेश धारण करणार. आता ब्राह्मण जर खरा असला तर तो धोत्राशिवाय राहत नाही, जो पॅडीवर राहतो तो ब्राह्मण राहत नाही. याला आता हा राक्षस पण सोंग घेतलं. दिल्लीमध्ये पा जे चोर राहतात, चोर त्यांची टोपी वारकऱ्यापेक्षा कडक राहते. एखाद्याला फेकून मारली तर मान कापड इतकी तिची इस्त्री कडक राहते. त्या चोराचा गंध दिवसभर पुसत नाही, पण वारकऱ्याचा एक तासाच्या पुढे टिकत नाही. भजन गाऊन गाऊन उन्हातून घाम येतो, कपडे धुळे राहत नाही, पण तो चोर पा लगेच लक्षात येतो. मग आता हा धोतर नाही असला पण उलट राक्षसच ना. गळ्यात जाणं अटकवलं ते उलट, पंचांग घेतलं ते उलफाटलं. गेला त्या गोकुळात, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, बाया गोळ्या बाबड्या ते येतात पा. तुमच्याकडे येतात की मला माहित नाही. बाबा चालले मडीला, पीकी वाजी तेव्हा ते कानात पेंच वाजी धन हा ध्यानचा. ते काय साधले का महाराज बंद बाप आहे बरोबर. मग लगेच एखादी बाई येणार, बाबा घ्या धान्य. काळा ब्लाऊज घालेल राहतो, बाई काळा कपडा वापरू नको बाई. आता प्रत्येक बाईचा प्रॉब्लेम राहतो, कामावर कष्ट करतात, रात्र दिवस काम करतात, कंबर पाठ दुखत राहते. बाई तुझ्यासारखी मोकळ्या मनाची बाई गावात नाही. बाई तिला वाटतं खरं काय, अमावस्या पौर्णिमेला तुझं पाठ कंबर दुखती बाई. ती बोलली हा ना बाबा, भावा काय करावं लागेल? 1500 रुपये दे बाई, 1 किलो डाळ दे बाई, तुला मी बरं करतो. बाई लगेच सगळं देतील, गेल्यावर करतो गेली डाळ. लक्ष द्या, इकडे यशोदा बसलेली आहे, रोहिणी रोहिणी माता बसलेली आहे. लगेच हा आला, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. लगेच बोला बाबा या. महाराज आलाय, लगेच पाठ टाकला. बसायला पाठ, बसायला पाठ, पाठीला पाठ, पंचांगण ठेवायला पाठ. आणि नेमका कालच
भविष्य सांगून गर्गमुनी गेले होते आणि विचारलं, बाबा हे आमची बाळा आहे, यांचं भविष्य सांगा ना. आता याला कळत काहीच नव्हतं. माझ्याकडे बघा, तो यानं मुद्दाम त्या पंचांगणात पाहिलं, असं केलं. यशोदा म्हणजे काय झालं? खड्डा खोद आणि या खड्ड्यामध्ये याला पुरून टाक. म्हणले का बरं? म्हणले हा मूळ नक्षत्रावर जन्माला आला, तुझ्या कुळाची वाट लावणार आहे. मग यशोदा म्हणली, काल तर आमच्याकडे गर्गमुनी आले ते तर म्हणले हा चांगला आहे. म्हणले हा काय म्हणला माहिती? त्याला काय कळत म्हणला, बरेच वारकरी असे काय येतं त्याला, असं काय कळतं म्हणले गर्गमुनीला? त्याला अंकशास्त्राचा अभ्यास कमी आहे, तो अंकाशी चुकला. गर्ग तो अंकाशी चुकला. भगवान कृष्णाला राग आला. म्हणले आमच्या गुरुचा अपमान करतो का? ते पंचांगण ठेवेल पाठ होता ना, त्यानं त्याचा मुस्काट हाणला आणि पाठलाच्या पाटानं पाठवर फटका दिला आणि ज्या पाटावर हे महाशय बसलेले ना, तो पाट असा आकाशामध्ये उडाला आणि उलटा माने. याला वाटलं आता आपला कार्यक्रम झाला, म्हणून पळायला लागला. लगेच त्या रस्त्यामध्ये बाज आडवी आली. सुली पासून सांडत निघाली लाकडाची आणि याचं नाक पकडलं. तुमच्याकडे कुरड्या करताना ते वापरतात, खाली गोल केलं काय ते लाकडाचं घोट्यामध्ये. तो घोट्या आला आणि अशी त्याची पाठ फटकवली महाराज. तो म्हणला जाऊया. ते म्हणले थांबा, अजून थोडा पाहुणचार बाकी आहे. नामदेव महाराज या प्रसंगाचं वर्णन करतात. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. धोतर गाले डोंगराचे उघडा गेला, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले ढुंगणाचे. मारला नाही याचं कारण वेश साधूचा होता. बरेच लोक जिवंत काय माहिती का, गळ्यात माळ नाही पण कपड्याला गंध आहे म्हणून ते जिवंत आहे. महाराज असे त्या काग वगैरे ठा मारेला बाळपणी अवघी दैत्य गाणी संपविले. भगवान कृष्ण आता रांगायला लागले. तळवे तळहात तळहात देखी तळहात देखी तळहात गुडघ्याने गुडघ्याने रावले, गुडघ्याने गुडघ्याने भगवान कृष्ण रांगू लागले. पृथ्वीमातेला सांगितलं घाबरू नकोस, कारण तीच गेलती वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मावाशी जायले तेव्हा येतो हे सांगत असे. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षित ब्राह्मण गाई. भक्त घाबरू नको, मी आलोय आता, येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मग भगवान रांगू लागले, चालायला लागले आणि गल्लीच्या बाहेर पडले. आईच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद, तिचं बाळ चालायला लागलं. आणि मग ती गल्लीत आलं. मग त्यानं असे लहान लहान मित्र तयार केले महाराज. आणि मग आता मित्र तयार केले आणि ते मित्र तयार केल्याच्या नंतर त्या सगळ्यांची भगवान कृष्णानं म्हणले काय तुमची तब्येत अशी का बरं खालावली रे, लहान लहान का झाला? ते कृष्ण सांगू लागले, कृष्णा आणि आमच्या घरचे आम्हाला खायला देत नाही मला. म्हणजे आपल्या घरचं दूध दही तूप लोणी आहे आणि आपल्याला घरचे खायला देत नाही. आपण त्याच्यावरती काहीतरी नियोजन केलं पाहिजे. आपण एका मित्रमंडळाची स्थापना करू. पाम मित्रमंडळ जगातलं पहिलं श्री कृष्ण चौर्य मित्रमंडळ, म्हणजे चोरी करणारी कंपनी. म्हणले जरा चोरी करायची, मग चोरी करण्याकरता साहित्य पाहिजे. म्हणजे काय काय म्हणले पाहिजे, कटवणी, दोरी, मिरचीच्या पुडी, मोबाईल, टॉर्च, हे आताच साहित्य, त्या काळातलं साहित्य. ऐका, खडे गोळा करा. खडे म्हणजे खडे कशाला? घरात प्रवेश केला की मडक्याला खडा मारायचा. मडकं जर टनटन वाजलं समजायचं रिकाम, मडकं जर बदबद वाजलं समजायचं भरलेलं. ठीक आहे कृष्णा. अरे ऐका, सराट्याचे काटे आणा. म्हणजे काटे कशाला? जर आपण दही दूध तूप लोणी खाल्लं
आपण पळून जाऊ लागलो आणि जर गवळण मागे लागली तिच्या रस्त्यात खिशातून काटे काढून टाकायचे, काटा काढायला ती वाकणार, आपण पळून जायचो. किती मोठा प्लॅन आहे बघा. म्हणले काय रे कृष्णा, समजा ती जर चप्पल घालणार मुस्काट आणू का म्हणले, जेवढं सांगितलं तेवढं काय माती आणा म्हणजे कशाला, गवळण समजा पायातला काटा काढू नये आपल्या मागे लागली, पटकन तिच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायची, ती डोळे चोळायला थांबणार, आपण पळून जायचं. सगळं नियोजन झालं आणि एक जणांना सांगितलं, कृष्ण ऐक, आज चोरी आमच्या घरी करायची. तू कोणाच्या घरी जाणार आहे का म्हणे, घर पाहून एकांताचे नवविधा नवभक्तीचे गवळणी आणि गोपाळ कृष्णाला आग्रह करायचे, आमच्या घरी ये. हरिया हो माझे मंदिरी नाही ना दुसरे कोणी घरी. त्याला तेच घर आवडतं ज्याच्या घरी कोणी नाही. महाराज मग ते म्हणले चला पेंड्याच्या घरी आज चोरी करायची. सगळे त्या घराच्या मागच्या दरवाजाच्या बाजूला आले. कृष्णानं सांगितलं सगळे डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद केले आणि म्हणले उघडा. डोळे उघडा म्हटलं की सगळे घरात आहे. सगळे बिलगले. कोण दही खाते, कोण तूप खाते, कोण लोणी खाते, कोण नुसकान करतोय. हा पेंड्या विचार करतोय, घर माझ्या आई बापाचं, या घराचा भावी वारसदार मी. हा कृष्ण आमच्या घरात कडी कुलप लावेला असताना घेऊन आला कसा, याचा तपास केला पाहिजे. सगळं खाऊन झालं, खाणं कमी नुसकान जास्त. म्हणले आवरा रे झाला का, म्हणले हो. चला डोळे बंद करा. म्हणजे काय मंत्र आहे कडे याचा, म्हणून सगळ्यांनी डोळे बंद केले. पण त्या पेंड्याने असे बंद केले. काही लोक लय विचित्र असतात, विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. कुमार म्हणले पाटील येणार असे केले महाराज. आणि कृष्ण म्हणला उघडा. उघडा म्हटलं की सगळे घराच्या मागच्या रस्त्यावर. मात्र हा होता ना ते दूर जायला पूर्वीच्या काळात तर धाब्याला ते दोर असायचं ना, कमरेचा वरचा भाग वर गेला आणि कमरेचा खालचा भाग लोंबकाळला. आणि इतक्यात याचे आई वडील शेतातून आले, दरवाजे उघडले. म्हणले कोणी चोरी केली हो. इकडं तिकडं पाहतात मध्ये लटके घेतली ना काठी. मला सांगा साधा तमाशा गेला असेल का. महाराज गोकुळामध्ये चोऱ्या होऊ लागल्या आणि त्या गवळणी एकमेकमध्ये चर्चा करू लागल्या. पाहती गवळणी, पाहती गवळणी तवती पाल ती दुधाणी म्हणती नंदा जिया मोरे आजी चोरी केली खरे हो. त्या गवळणीमध्ये चर्चा सुरू झाली आणि मग त्या गवळणी यशोदेच्या अंगणामध्ये आल्या आणि यशोदेला सांगतात, ऐका बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे, आमची मुले तुडविली पदे, आता बांधीन मी यासी. म्हणले मग काय करू मी. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, काना काना. काय केलं माझ्या कृष्णानं. गवळणी सांगतात, नाशी येल्या मुझ्या सोना, नाशी येल्या मुझ्या सोना, नाशी येल्या याचा काय तपास. त्या गवळणी म्हणू लागल्या, अजून लाज नये तुझ्या मना, तुझा तुलाच गोड वाटे काना काना दनशिया आमच्या सुना. काय करतो अवचित येतो आमुच्या घराशी, धमकावितो
लेखी सुनेशी कुठे लोणी सांगा माशी नाही तरी वासरे सोडून देतो बिगेशी आमच्या घरी येतो आमच्या लेखी सुनांना दमदाटी करतो लोणी कुठे सांग ती जर म्हणली ना नाही सांगणार तर म्हणजे वासरं सोडून देतो वासरं दूध काढायच्यात सगळं दूध पिऊन घेतात यशोदे सांग तुझ्या कृष्णाला यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी गावे गावे महाराज इथं सगळ्या आया बसल्या मी सुद्धा एका आईचं लेकरू आहे कुठल्याच आईला वाटत नाही माझं लेकरू खोड्या आपल्या आईला सुद्धा नाही म्हणजे यशोदेनं पदर फसला आणि यशोदा त्यांना म्हणते तुम्ही सगळ्या महिला वर हात करा माझ्या मागं भजन म्हणायचे तुम्हाला हा भजन म्हणायचं भजन यशोदा म्हणते 5 वर्षाचे माझे बाळ गे 5 वर्षाचे माझे बाळ एकदम शांतता 2 गट करू नका ना शिंदे गट अजित पवार गट एका गटात ना एक लेवल मध्ये म्हणा सगळ्या हा 5 वर्षाचे माझे बाळ गे 5 वर्षाचे माझे बाळ टाळी काय गावऱ्या थापल्यासारखे मी तुमचं बाळ आहे की नाही तुमचं लेकरू की नाही मग माझं आहे का हा स्वराज टाळी वाजवा 5 वर्षाचे माझे बाळ गे 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ